उद्धव ठाकरे घेणार उपशाखा प्रमुखांचा मेळावा। मुंबईत 25 ऑक्टोबरला मेळाव्याचं आयोजन। राज ठाकरेंनंतर आता उद्धव ठाकरेंनी बोलावला मेळावा। महायुतीच्या आमदारांना सामाजिक न्याय मंत्र्यांची भेट। प्रत्येकी 2 कोटींच्या विकास निधीचं वाटप। मंत्री संजय शिरसाट यांची दिवाळी भेट। रायगडमध्ये मंत्री भरत गोगावलेंचा तटकरेंना धक्का। तटकरेंचे कट्टर समर्थक विकास गायकवाड शिवसेने। सिंधुदुर्गात मवियाकडे उमेदवारच नाही। मंत्री नितेश राणेंचा महाविकास आघाडीला टोला। महायुतीत युती न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत लढवण्याचाही सल्ला। डोंबिवलीत भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। शुभेच्छांच्या बॅनरवरून विकास म्हात्रे नंदू परत आमने सामने। म्हात्रेंनी बॅनरवरील फोटो काढण्यास सांगितल्याची माहिती। राज्यात अतिवृष्टी आणि पूरबाधितांना मदतीचा ओघ सुरूच। राज्य सरकारकडून आणखी 648 कोटींचा निधी मंजूर। निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी। निवडणूक आयोगाविरोधात मविया आक्रमक। येत्या शनिवारी मवियाचा मोर्चा। मवियाच्या मोर्चात मनसैनिक पाहुणे कलाकार। दुसऱ्यांचे व्हिडिओ दाखवणाऱ्या राज ठाकरेंवरच भाजपाचा व्हिडिओ बाण। उद्धव यांच्याकडे खानच उरल्याची राज यांची टीका। राज यांना त्यांच्या वक्तव्याची भाजपनं करून दिली आठवण। निशिकांत देशपांडे यांची नियुक्ती राजभवनमध्ये। राज्यपालांचे प्रबंधक म्हणून नियुक्ती। अप्पर जिल्हाधिकारी म्हणून देशपांडेंना पदोन्नती। आज लक्ष्मीपूजन। घरोघरी लक्ष्मीचं केलं जाणार पूजन। यंदा अतिरिक्त प्रहर असल्यानं लक्ष्मीपूजन मुहूर्त लांबला। राज्यात दिवाळीचा उत्साह। ठिकठिकाणी दीपोत्सव आणि दिवाळी पहाटचं आयोजन। फटाक्यांची आतिषबाजी। दिव्यांनी परिसर उजळला। दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे विमान प्रवास महागला। 26 ऑक्टोबरपर्यंत विमानांचं तिकीट दर तिप्पट। तर ट्रेन फुल असल्यानं खासगी ट्रॅव्हल्सच्याही तिकीट दरात वाढ।